नमस्कार आणि आता सविस्तर 20 परदेशी भाषांवर प्रभुत्व असलेली अमृता जोशी हे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे. भाषा शिकणं आणि शिकवणं अमृतासाठी केवळ छंद किंवा व्यवसाय नसून तिच्यासाठी तो आनंदाचा भाग ठरला आहे. अमृता जोशी खऱ्या अर्थानं एक बहुभाषिक व्यक्तिमत्व. तरुणांना स्वतःची मातृभाषाही नीट येत नाही असा सूर ऐकू येण्याच्या युगात अमृता 1-2 नव्हे तर तब्बल 20 भाषा अगदी अस्खलित बोलते. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं तेवढ्या सहजतेनं ती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाते. परदेशी भाषा शिकण्याचा वारसा अमृताला आपल्या आजोबांकडूनच मिळाला. लहानपणापासूनच जर्मन, फ्रेंच, रशियन अशा परदेशी भाषा शिकणाऱ्या अमृतानं आपल्या भाषा ज्ञानाचा परीघ हळूहळू विस्तारत नेला. या भाषा ती केवळ शिकलीच नाही तर त्या तिच्या जगण्याचाच भाग बनल्या. भाषा शिकण्याची उपजतच आवड असल्यानं अमृतासाठी ते कष्टाचं नव्हे तर आनंदाचं काम होतं. या भाषा प्रवासात तिच्या आईनं तिला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. फॉरेन लँग्वेजेसची आवड जरी माझ्या वडिलांनी तिच्यात निर्माण केली हे जरी खरं असलं तरी या सगळ्या गोष्टींच्या मागे तिची स्वतःची मेहनत ह्याचा फार मोठा वाटा आहे. कारण कसं आहे की मुंबई पुणे प्रवास करायचं, पहाटे जायचं, रात्री उशिरा आली तरी हा हेक्टिक प्रवास होता. तरी दुसऱ्या दिवशी परत तेवढ्याच ताकदीने ती जायची. तेव्हा ती असं कधी म्हणाली नाही की मला कधी कंटाळा आलाय. अमृता केवळ भाषा शिकूनच थांबली नाही तर तिनं त्या भाषा शिकवायलाही सुरुवात केली. निवळ भाषा न शिकता त्या देशाचं लोकसंगीत, लोकनृत्य आणि साहित्य यांचाही अभ्यास करण्याचा अमृताला छंद आहे. स्वतःवर विश्वास असेल तर छंदाचं जीवन पद्धतीत रूपांतर कसं करता येतं याचं अमृता हे उत्तम उदाहरण आहे. आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी अमृता जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. अमृता नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये तुझं स्वागत. 24 भाषा शिकली आहेस तू, वय वर्ष 24 फक्त. हो. बालपणापासून तयारी केल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे प्रश्नामध्ये मुद्दाम असा शब्द टाकला की हे बाळकडू कुठून मिळालं? खरोखरच लहानपणापासूनच याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण माझे आजी आजोबा, माझ्या आईचे आई वडील, त्यांना भाषेची आवड होती आणि माझ्या आजोबांना फ्रेंच आणि जर्मन येत होतं. फ्रेंच, जर्मन, रशियनची भरपूर पुस्तकं त्यांच्याकडे होती. आजी शिकवायची. सो शिकवणं आणि भाषा हे आय थिंक माझ्यामध्ये भिनलंय. आणि एक दिवशी मला आजोबा मॅक्सिमिलर भवनला घेऊन गेले आणि मी मॅक्सिमिलर भवनच्या प्रेमात पडले आणि मी जर्मन भाषा शिकायला घेतली आणि तिकडनं माझा तो प्रवास सुरू झाला. मी फ्रेंच, जर्मन, रशियन मग अशा करत करत 20 परदेशी भाषा शिकले आणि भाषेची आवड जितकी पुढे उत्पन्न माझी वाढत गेली तितकं मी त्यामध्ये अजून काम करत गेले. नवीन भाषा शिकणं आणि नवीन लिपी शिकणं यामध्ये अवघड काय सांगशील? नाही, मी नेहमी म्हणते की अवघड आणि सोपं असं कोणतीही भाषेबद्दल आपण म्हणू नये. कारण ती तितकी समृद्ध असते. जसं मराठी उच्चारांमध्ये समृद्ध आहे, रशियन व्याकरणांमध्ये, शब्दांमध्ये समृद्ध आहे. मी एक उदाहरण सांगते. आपल्याकडे बर्फ हा फ्रीजमधला किंवा बाहेर पडणारा हा बर्फच आहे. इंग्लिशमध्ये आईस आणि स्नो आहे, तसं रशियनमध्ये 27 शब्द आहेत त्यासाठी. सो ही त्या भाषेतली समृद्धता आहे. चीनी आणि जर आपण जपानी घेतली तर त्यांची लिपी तर त्या समृद्ध आहेत आणि समृद्ध भाषा असली की शिकायला अवघड जाते. परदेशात जाऊन तू तिथल्या स्थानिक लोकांशी त्यांच्या भाषांमध्ये संवाद करतेस हे ऐकलंय आम्ही. तर त्या गमती जमती घडत असतील. आपण एखादा मराठी माणूस जर गुजरातीत बोलत असेल तरी गमती जमती हो, बऱ्याच होतात गमती जमती. अगदी परदेशात कशाला, मी आता इथली गंमत सांगते आधी तुम्हाला. पुण्यात मी एकदा वैशालीत बसले होते माझ्या एका पोलिश मैत्रिणी बरोबर आणि माझी मित्रमंडळी जी आहेत ती मला जोशा करून हाक मारतात आणि मागणं एक जोशा असं करून हाक आली आणि ती मला म्हणाली की तुझ्या फ्रेंड्सना पोलिश येतं का? म्हटलं नाही, तू असं का विचारतेस? ती म्हणाली की अगं पोलिश भाषेमध्ये जोशाचा अर्थ सुंदर तरुण मुलगी असं होतं. असं कधीही मला आता जोशा म्हणलं तर मला आनंद होतो, खुश होते मी अगदी. अजून एक उदाहरण आता एक रिसेंटली घडलेलं असं आहे. मी आता युरोपियन मराठी संमेलनासाठी पॅरिसला मला आमंत्रित केलं होतं. तेव्हा डॉक्टर मोहन आगाशे ते शोधत आले की मला अमृता भाताला आणि ब्रेडला फ्रेंचमध्ये काय म्हणतात मला सांग. तर मी फ्रेंचमध्ये ब्रेडला पॅ म्हणतात. म्हणे इतकं सोपं आहे का म्हणे उच्चार, पॅ एवढंच म्हणलं की होतं का म्हणे. सो बऱ्याच हे सतत होत असतं. अजून एक फ्रेंचची गंमत सांगायची झाली तर एकदा माझ्या फ्रेंचच्या क्लासमध्ये एक मुलगा बरेच दिवस ॲब्सेंट होता आणि बरेच दिवसांनी तो वर्गात आला. मी विचारलं की काय तू आजारी होतास का रे, येतीव मालाद? तर तो म्हणाला नो नो मॅडम जो स्वी विले पार्ले. त्याला वाटलं असेल मालाड विषयी काय विचारतायत मॅडम.
बरं, या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असा एक क्षण असतो माणूस, आता करिअर करावं असं वाटतंय, असं काही घडलं की सहज घडलं? नाही, मी असं ठरवून असं काही केलं नाही, पण माझा कलच भाषेकडे होता. आणि आता माझा व्यवसाय म्हणजे मी आज शिकवते. गेली 7 वर्ष माझे स्वतःचे क्लासेस आहेत, अकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड कल्चर. मी मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बऱ्याच कॉलेजेसना व्हिजिटिंग फॅकल्टी आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग देते, ट्रान्सलेशन्स करते. आणि भाषेची आवड माझी इतकी वाढली आहे की मी एक मॅगझिन लिहिलं, मल्टीलिंग्वल मॅगझिन अक्षर या नावाचं. आणि जपानला गेल्या वर्षी मी त्याचं इनॉग्रेशनही करून आले. पण दरवर्षी ना मॅगझिन काढून त्याचं प्रकाशन करणं थोडं अवघड होत असल्या कारणाने मी त्याचं पुस्तकात रूपांतर करून 11 जानेवारी 2009ला जी ग्लोबल महाराष्ट्र कॉन्फरन्स होतीये त्यामध्ये मी त्याचं इनॉग्रेशन करणार आहे. तू भाषांचे वर्गही घेतेस? हो, त्याचा कसा अनुभव? क्लासेस माझे असतात. गेले 7 वर्ष मी शिकवते अकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड कल्चर या नावाने. आणि 24 भाषा शिकताना 24 तास जातात की इतर काही छंद सुद्धा? भरपूर आहेत ना. जर लहानपणापासूनचा प्रवास सांगितला तर मी नॅशनल लेवल जिमनॅस्ट होते. इंटर स्कूलला बास्केटबॉल, बॅडमिंटन खेळायचे. आणि आता भाषेच्या जवळचं एक गोष्ट म्हणजे मी सगळ्या भाषांमध्ये गाणी तर गातेच, पण त्या व्यतिरिक्त म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे स्पॅनिशमध्ये गिटार बरंच वाजवलं जातं, तर गिटार त्यासाठी मी शिकलेले आहे. व्हायोलिन वाजवते, रशियनमध्ये बरंच ऐकायला येतं, त्यामुळे फार छान वाजवते अशातला भाग नाहीये, पण माझ्या एक आवड म्हणून एक छंद आहे तो माझा. अमृता, असं म्हणतात की मूल SSC ला असलं की त्याची आई पुन्हा एकदा SSC करत असते. एवढ्या भाषा शिकत असताना तुझ्या पालकांना ह्या सगळ्या भाषांचं तुला त्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मला आईचा डेफिनेटली खूप सपोर्ट होता, नाहीतर त्याशिवाय आय डोंट थिंक इट वॉज पॉसिबल. म्हणजे ती सतत माझ्या मागे होती. आणि जसं तुम्ही म्हणाल की मुलाबरोबर आई पण 10वी होते, तर माझ्या आईला नेहमी सगळे विचारतात तुम्हाला नक्की मग किती भाषा येतात. मी म्हणेन आईला सगळ्या भाषा येतात. याचं कारण असं की अभ्यास ती घेते ना माझा, आणि अभ्यास घेत असल्याने ती पुस्तक समोर ठेवते आणि मग चल बोल अमृता, मग ती बरोबर म्हणते. आणि कुठे चुकली की भले तिला जर ते आलं नाही तरी ती म्हणते अमृता तू चुकलेली आहेस, आई चूक सांगू शकते बरोबर. मातृभाषा जरी असली तरी जर तिचा सराव नसेल तर ती विसरायला होतं. अमेरिकेत गेलेली अनेक मराठी मुलं त्यांचे ऍक्सेंट बिघडलेले आहेत, भाषा बिघडलेली. तर 24 भाषा मध्ये कसा सराव जमतो तुला? कारण इथं तर सगळे 24 भाषा जाणारे लोक खूप कमी. नाही अर्थात नाहीच नसच. आणि अशी मी प्रत्येक वेळेस वाटही नाही बघू शकत की उद्या माझ्या समोर कोणी स्वीडिश येईल आणि मग मी त्यांच्या पुढे ते बोलेन, असं होऊच शकत नाही. आणि ह्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे हे मी सगळ्यांनाच सांगू इच्छिते की जे कोणी भाषा शिकताय की भाषेत सतत बोलत राहणं. आता कोणी नाहीये मग काय तर पुस्तकं आहेत त्यामधनं सतत समोर